तर या बातम्यांनंतर पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। गेल्या 2 आठवड्यापासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालाय। मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली। यामुळे उकाडापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। यंदा देशभरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे। पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 14% अधिक असल्याचं केंद्रीय जल आयोगाच्या अहवालामध्ये म्हटलं गेलंय। ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानं धरणं 100% भरली आहेत। त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा वेळीच विसर्ग करण्याची गरज लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्वच धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जातोय। छत्रपती संभाजीनगरमधील गल्हाटी नदीला महापूर आलाय। पाचोड परिसरात रात्रभर झालेल्या पावसामुळे नदीला पूर आला। यामुळे पाचोड आणि पाचोड खुर्द इथल्या गल्हाटी नदीवरचा पूल हा तुटलेला आहे। मुंबई महापालिकेमध्ये बऱ्याच कालावधीनंतर 1846 लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे। काही कालावधींपूर्वीच 800 कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती। मात्र घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा विभाग, अभियांत्रिकी या विभागांनी रिक्त पदं भरण्याची मोहीम सुरू केली तरच नव्या भरतीची अपेक्षा आहे। म्हाडा अव्वाच्या सव्वा किमतींना सध्या घरांची विक्री करतोय। त्यामुळे घरांच्या शोधात असणारे सर्वसामान्य नागरिक हे स्वस्तात घरं देण्याचं प्रलोभन दाखवणाऱ्यांच्या जाळ्यामध्ये अडकतायत। त्यात त्यांना ना फ्लॅट मिळतोय ना भरलेले पैसे परत मिळतात। त्यामुळे त्यांची आर्थिक फसवणूक होतीये। अबुदयनगर वसाहतीच्या पुनर्विकास कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी मार्फत करण्याचे निश्चित झाल्यानंतर म्हाडानं या प्रकल्पाची व्यवहार्यता निश्चित करून किमान 499 चौरस फुटाचं घर रहिवाशांना देऊ केलंय। रहिवाशांकडून मात्र 750 चौरस फुटाची मागणी केली जातेय। धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पातील विस्थापितांचं पुनर्वसन हे मुलुंड, भांडूप, कांजूर यासारख्या उपनगरांमध्ये होणार आहे। तेथील रहिवाशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच आता ठाणे आणि नवी मुंबईतील ऐरोलीसारख्या उपनगरांमध्ये पुनर्वसन होण्याची शक्यता असून त्यामुळे या शहरांमधील व्यवस्थांवरती ताण येणार आहे। अंधेरी पश्चिम, मार्गखुर्द, मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेवरील कुर्ला हलाव पुलावरती गर्डरची उंची वाढवण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येते। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं गर्डरची उंची वाढवण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाला पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे। मुंबईतील मेट्रो 3 या पहिल्या भुयारी मार्गिकेवर बीकेसी ते आरे दरम्यान 10 स्थानकांचं काम पूर्ण झालंय। त्यामुळे ही सेवा सप्टेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे। या मार्गिकेवर एकूण 27 स्थानकं आहेत। मात्र पहिल्या टप्प्यात फक्त 10 स्थानकातून मेट्रो धावेल। शहरात एकही सिंथेटिक ट्रॅक नसल्यामुळे नवी मुंबईतील धावपटूंना सरावासाठी मुंब्रा येथे जावं लागतं। सरावासाठीची ही धावपळ आता थांबणार आहे। पालिका आयुक्तांनी शहरामध्ये 8 ठिकाणी विविध खेळांसाठी मैदान विकसित करण्याचा निर्णय हाती घेतलाय। ऐरोलीमध्ये सिंथेटिक ट्रॅक प्रस्तावित केला आहे। थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणानं कंबर कसली आहे। त्यानुसार थकबाकीच्या वसुलीसाठी संबंधिताला वेळोवेळी फोन कॉल करण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी विभागनिहाय 16 कॉल सेंटर सुरू केले जाणार असून त्यामध्ये 300 कर्मचाऱ्यांना तैनात करण्याचा निर्णय महावितरणानं घेतलाय। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर सांगलीतून विरोध होऊ लागलाय। महामार्गास विरोध करणारे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांबरोबर चर्चा करून महामार्गाचं संरेखन बदलण्याचा निर्णय हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं घेतलाय। त्यानुसार आता 805 किलोमीटरच्या या संरेखनात बदल होणार आहे। शाळेत जाणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल 90% स्कूल बसेसमध्ये कॅमेरे तर 50 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीयेत। त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय। गणेश उत्सवासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत। पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनिक्षेपकावर लावण्यात येणाऱ्या लेझर बीम लाईट पोलिसांनी बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय। कोणी लेझर बीम लाईट लावल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील पोलिसांनी दिलाय। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरती वाहनांवर वॉच ठेवण्यासाठी ड्रोनसह कृत्रिम बुद्धिमत्तेवरती चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे सेन्सर यंत्रणा सज्ज झाली आहे। या यंत्रणेस
ITMS असं नाव देण्यात आलंय। याद्वारे वेगानं वाहन चालवणे, लेन कटिंग करणं यासह 17 प्रकारच्या वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली जाणार आहे। पावसाळ्यात नाल्याजवळ असलेल्या जलवाहिनीशी सांडपाण्याचा संपर्क आल्यास त्यातून दूषित पाणी येऊ शकतं। कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत असे गढूळ दूषित पाणी आहे का, हे पिण्यायोग्य असतं की नाही, तसंच साठवलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये काही घाण आहे का, अशा सर्व पाण्याचे नमुने घेऊन ते पाणी लॅबमध्ये चाचणीसाठी पाठवले जात आहेत। मागील 2 महिन्यांमध्ये 477 नमुने पाठवण्यात आले। पालिकेनं मनोरी येथे समुद्राचं पाणी गोड करण्याचा प्रकल्प उभारण्याची घोषणा 2021 मध्ये केली होती। डिसेंबर 2023 मध्ये या प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आल्या, मात्र त्यास आवश्यक तसा प्रतिसाद न मिळाल्यानं 29 ऑगस्टपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे। सुमारे 4000 कोटींच्या या प्रकल्पासाठी केवळ 2 ते 3 कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत। मुंबईकरांना लवकरच कचरा उचलण्याचेही पैसे महापालिकाला मोजावे लागणार आहेत। कचरा संकलनासाठी शुल्क घेणाऱ्या ठाणे विरार पालिकांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास प्रशासनाकडून करण्यात येत असून त्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे। आयुक्तांच्या मंजुरीनंतर नागरिकांकडून हरकती सूचना मागवण्यात येणार आहेत। गणेश उत्सवाआधी रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सर्व 27 वॉर्डमधील सब इंजिनियर्सनी रस्त्यावर उतरावं आणि किमान दररोज 10 किलोमीटर रस्त्यांची पाहणी करून रस्ते उजवण्याचं काम पूर्ण करावं, असे आदेश पालिकेनं दिले आहेत। ठाणे पालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग, प्रभाग समिती अतिक्रमण विभागाच्या वतीनं संपूर्ण ठाणे पालिका कार्यक्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत कारवाई केली आहे। या कारवाईत 217 आस्थापनांना भेटी देऊन 106.54 किलो प्लास्टिक हे जप्त केलं असून यामध्ये 84,300 रुपये इतका दंड वसूल केला आहे। मुंबई पालिकेनं अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली असली तरी अतिक्रमण आणि निर्मूलन विभागाकडे असलेल्या कमी मनुष्यबळामुळे या कारवाईमध्ये अडथळे निर्माण होत आहेत। मात्र आता या कारवाईची धार तीव्र करण्यासाठी पालिकेकडून अतिक्रमण व निर्मूलन विभागाकडून 118 निरीक्षकांची भरती करण्यात आली आहे। बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमण वाढत असून बांधकाम व्यावसायिकांनी उद्यानातील 9200 चौरस मीटर जागेवरती अतिक्रमण केलंय। अतिक्रमणामुळे उद्यानातील क्षेत्र झपाट्यानं कमी होत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आलाय। बांधकाम व्यावसायिकांना उद्यानात पालिकेकडून मर्यादित जागा देण्यात आली, मात्र उद्यानात बांधकाम व्यावसायिकांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे। मुंबईतील रेल्वे स्थानकांवर रेल नीर बाटलीबंद पाण्याचा पुरवठा खंडित झाला होता। त्यानंतर IRCTCच्या लेखी आश्वासनानंतर काकोळे ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेण्यात आलं, मात्र नवीन पुरवठादाराची नियुक्ती करण्यास विलंब लागणार असल्यानं पुढील 1 ते 2 आठवडे मुंबईतील स्थानकांवरती रेल नीर बाटलीबंद पाणी मिळण्याची शक्यता ही धूसर बनली आहे। बचत खात्यात किमान रक्कम न ठेवल्यानं लावलेल्या दंडामध्ये लाडक्या बहिणींच्या हप्त्यांची रक्कम कपात झाली आहे। यामध्ये आणि याबाबत अनेक उदाहरणं आता समोर आली आहेत। त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या थकीत रकमेच्या बदल्यात रक्कम कापण्यात येऊ नये, ती थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्याच्या सचिवांनी दिले आहेत। बाजार नियामक सेबीला 76,293 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात अपयश आलंय। ही रक्कम मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 4% अधिक आहे। सेबीनं 2023-24च्या वार्षिक अहवालामध्ये ही माहिती दिली आहे। राज्य सरकारनं 2023-24 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली होती। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 3 हप्त्यांचे 6,000 रुपये जमा करण्यात आले आहेत। आता नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 4था हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। इतर काही बातम्या आपण पाहणार आहोत, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।